नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनल लाईफ ऑफ माईकवरती. काल ॲक्च्युली ट्रॅव्हल झाला खूप आणि पोचता लेट झाला. मला जेवायला सुद्धा भेटलं नाही. मी जेवायला भेटलं एका हॉटेलमध्ये, राहायला खूप ऑर्डर सर्च केले. नंतर मग एक हा हॉटेल आहे, काही साई काहीतरी हॉटेल आहे, दुर्गश्री. हां, दुर्गश्री या हॉटेलमध्ये आम्ही स्टे केला. कारण कुठेच रूम नव्हती आणि स्टे पण कसा केला की ते डॉक्युमेंट काय ते त्यांचा एक स्पेशल रूम आहे. म्हणजे एका रूममध्ये सहा जण असं 6 बेडचा रूम आहे. काय केलं, एक रूम लेडीजला दिला आणि एका रूममध्ये आम्ही सगळे जेंट्स राहिलो. कारण की कुठे रूमच भेटत नव्हतं. खूप सर्च केले, कुठे रूम भेटला नाही. मग लास्ट ऑप्शन इथे राहिलो. चांगलं हॉटेल आहे सर, राहायला एकदम मस्त हॉटेल आहे. आता ब्रेकफास्टसाठी आलो आहे, खाली उतरलो आहे आणि आता आमचा शेवटचा प्रवास आता म्हणजे जो डेस्टिनेशन आहे कुर्ग, तिकडे जाणार आहोत आम्ही आता फायनली. आणि आता इथून काहीतरी 6-7 तासाची जर्नी आहे कुर्गची. मग त्यामुळे लवकर उठलो आणि त्या लवकर तिथं कुर्गला ॲक्च्युली पहिलाच रूम वगैरे बुक केलेला होता आम्ही. त्यामुळे तिथं पण रूम अवेलेबल नाही आहेत. आता आम्ही सर्च करत होतो ना, रूम अवेलेबल नाही आहेत. चला भेटूया मग पुढे ब्रेकफास्टला आणि पुढच्या प्रवासात. आता आम्ही आलो नाश्ता ब्रेकफास्ट करायला. आहे आमचा ब्रेकफास्ट आणि आमचे पोरं ब्रेकफास्ट करत आहेत. कालपासून आम्ही इथं आहोत या हॉटेलमध्ये. परंतु या गणपतीची मूर्ती जे एकदम गार्डनमध्ये जे गणपतीची मूर्तीची प्रतिष्ठापना केलेली आहे, खूप छान अशी मूर्ती आहे बघा. आणि एवढ्या लक्षात गेलं नव्हतं एवढ्या आतमध्ये मूर्ती आहे ती. घरातून निघताना नारळ वगैरे फोडलं नव्हतं आम्ही, कारण की सगळे एकत्र नव्हतं निघालं. तर आमच्या लक्षात आता आलं की नारळ फोडावं आता. एक डिफरन्स बघा, हे 2 डोंगर बघा, एक ब्लॅक आणि एक ग्रीन. डिफरंट बघा कसा आहे डोंगरामध्ये. एका ह्याच्यामध्ये एकदम डार्क झाड आहेत, एका ह्याच्यामध्ये लाईट कलरची झाड आहेत. डार्क ग्रीन आणि लाईट ग्रीन आहे. चॉकोनी बनवले आणि तो एक प्लांट आहे, म्हणजे चॉकलेट सॅलडच आहे. सॅलड आहे? काय बोलतो? हे बघा, इथे मिल्क आहे ना, मिल्क आपल्याला हेल्दी असतं तसा. ओके, चॉकलेट बनतो कशाने पण? कोको ना, कोको. आणि कोको एक प्लांट आहे हा. ओके, म्हणजे चॉकलेट सॅलडच आहे. ते लोक फॅक्टरीमध्ये बनवतात चॉकलेट. ओके, असं आहे का? मग उद्या पण सॅलड नाही खायचं, चॉकलेट खायचं ना? ना सॅलड बंद करू आपण खायचं. पण सॅलड पण हेल्दी असतं आपल्याला. असं आहे का? हा आहे रिदान स्वप्नील पाटील, घनसोली गावातला आहे. याला चहामध्ये बटर रोटी पाहिजे. चालेल ना? नाही चालणार? मग आता बोलला तर बटर रोटी पाहिजे तो. बटर रोटी कशाने खाणार? नुसती ना? महाराजी पाले तुझी. ये तू काय खातेस? चहा. हे बघ दादा, बघ काय खातो माहिती तुला? तो ग्रासची भाजी खातो माहितीये का? रिदान पालेभाजी खातो, पालक खातो. सगळा पालक, मेथी, चापू हा पिलो सगळं खातो ना तो. मग तो स्ट्रॉंग आहे ना म्हणून. आता काय काढतोस? आता जस्ट पोचलो हॉटेलवर कुर्गला. आणि हा आमचा हॉटेल म्हणजे विला टाईप आहे, विंटेज विला. असे रूम्स आहेत विंटेज टाईप मध्ये. हा लिव्हिंग एरिया, हा लिव्हिंग एरिया. हे असे बेडरूम्स आहेत. या 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 हाय हाय. नाही का बिझी आहे मी. आणि या हवेली, इथून वरतून भूत येतात. आया जाऊ नाव झुंबड पडलेले आहे. हिला जाम भूक लागली.
फक्त दुपट्टा जास्ती वरती नको करू नाही तर मग ही दिसणार नाही. रील्स बनवतात रील्स बघा दरवाजा बंद कर रील्स बनवतात ये सब जाएगा व्हिडिओ में. नुरे कुठला सॉंग पाहिजे कुठला सॉंग पाहिजे तुला कुठला लावू हा कुठला मम्माचा कुठला कुठला सॉंग सॉंगचं नाव काय पप्पाचं पप्पाने कधी गाणे काढलं तुझ्या हा? पप्पाचं पण गाणे आहे रात्री त्यांची मस्ती मजा चालली होती तर ब्लॉग एंड नाही केला विसरलो आहे ब्लॉग एंड तर या ब्लॉगला इथंच एंड करतो आणि तुम्हाला कुर्गची सकाळ दाखवतो कशी आहे ती. चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत ब्लॉग इथंपर्यंत बघितला असेल तर लाईक शेअर कॉमेंट आणि आपल्या चॅनल लाईफ ऑफ मॅकला सबस्क्राईब करा. बाय बाय.